नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आहे 18 नोव्हेंबर। तर 18 नोव्हेंबरपासून आता राज्यामध्ये वातावरण हे अवकाळीचं वातावरण पूर्णपणे उघडणार आहे। राज्यामध्ये 18 नोव्हेंबरपासून 23 ते 24 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वातावरण थंडीचं असणार आहे, परंतु राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, चक्रीवादळ तयार होत आहे, त्यामुळेच राज्यात पुन्हा अवकाळीचा अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। तर बंगालच्या उपसागरावरती अतिशय तीव्र असा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, पुढे जाऊन चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन राज्यामध्ये पुन्हा अवकाळीची स्थिती ही सक्रिय होणार आहे। चक्रीवादळाचा वेग जो आहे तो 24-25 तारखेपासून चक्रीवादळ सक्रिय होणार आहे आणि चक्रीवादळ सक्रिय होऊन राज्यातील पुन्हा अवकाळीचा अलर्ट अनेक परिसरांमध्ये देण्यात येत आहे। तर यामध्ये प्रामुख्याने कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र काही परिसर, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील परिसरामध्ये अवकाळीचा इशाराही तो देण्यात आलेला आहे। हा पाऊस जो आहे तो 25-26 तारखेपासून राज्यात पुन्हा अवकाळीसाठी पोषक स्थिती निर्माण होणार आहे। चक्रीवादळ जे आहे ते त्याचा ताशी वेग देखील जोरदार असल्यामुळेच राज्यावरती फटका त्याचा जोरात बसण्याची शक्यता ही राज्यात अनेक परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे। तर अशा प्रकारची वातावरणाची कंडिशन जी आहे ती निर्माण होणार आहे राज्यात। आज 18 नोव्हेंबरपासून ते 22-23 नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये वातावरण हे कोरडं असणार आहे। थंडी देखील या कालावधीमध्ये वाढणार आहे, परंतु अवकाळीचा जो कालावधी आहे तो पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतो आहे। अवकाळी पाऊस 24 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होणार आहे, तेही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे, त्यामुळेच या परिसरामध्ये अवकाळीचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।